4 ओव्हरची मॅच. यातून जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल, टॉप 4 मध्ये पोहोचेल. आणि बघा आता टॉप 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल, नवापाडा मोठागाव की वाघबिल नवगार. एका बाजूला निलेश मात्रे बाळा बोराडे, दुसऱ्या बाजूला नंदू आणि मेघा गोंधळी यांचा संघ. उद्या बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. ग्रामीण रेग्युलर 2 गाव, एक संघ मोठागाव आणि नवापाडा आणि कंबालपाडा आणि जुनी डोंबिवली. दुसरी मॅच सोळेगाव खडेगोलिवली एकत्रित तुम्ही पाहाल आणि बोर शेती आणि शेरे शहापूर विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅच मध्ये वाकलन वडवली एकत्र तुम्हाला पाहायला मिळेल. वाकलन वडवली बी आणि मांडा आणि धानीव विश्वनाथ जाधव असं तुम्ही बघू शकाल. त्यानंतर मीरा रोड आणि कासार वडवली आणि त्यांना फाईट करेल तो खार्डी आणि वर्तक नगर. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. दोन्ही टीम्सला हार्दिक शुभेच्छा. बघा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत दिरुती बुवा मात्रे स्मृती चषकाच्या सेमीफायनल मध्ये पहिला चेंडू आणि दत्ता भोईरचं स्वागत केले षटकाने फलंदाज उदय पाटील. पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळालाय तो फलंदाज उदय षटकाराने खातो करतोय. षटकाराने आगाज केले उदयने. दत्ता भोईरचं स्वागत केलंय षटकाराने. 4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. अकुटप्प्याचा बॉल होता त्यालाही पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार उदय पाटीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. केतन पाटीलला चेंडू हवेत का? बॅक टू बॅक 2 षटकार उदयच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळालेत. मेघा गोंधळी थोडीशी चर्चा करतायत नंदू भोईर नंदू सोबत. अकुटप्प्याचा बॉल होता व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 2 धावा मिळालेत. सतीश मात्रे उर्फ बबलू येत आहेत काव्या स्पोर्टचे ओनर. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 14 वरती. आजच्या दिवसात आपण पाहिलं जबरदस्त स्कोरिंग किरण यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्याही वर्षी 2 दिवस खूप चांगलं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं आणि आज पहिल्या दिवसात सुद्धा सुंदर लेखणी तुम्हाला पाहायला मिळाले. 14 धावा धावपलकावरती लागल्यात पहिलं षटक मार्गच असताना. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. फ्रीट असेल प्रत्येक नो बॉल फ्रीट आहे त्यामुळे मेजवानी असेल आता उदय पाटीलसाठी. लेगस्टंपच्या बाहेर होता. पंच जय पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे त्यामुळे फ्रीट कंटिन्यू असेल उदय पाटीलसाठी. फ्रीट कंटिन्यू असेल. 16 धावा धापलकवरती लागल्यात. केतन पाटील एक षटकार मागच्या मॅच मध्ये केतनने ठोकलाय. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. रुपेश मात्रे यांचं स्वागत करत असताना षटकार. किरण आम्हाला सांगतात धावसंख्या 22. केतन पाटील 9 सेकंडला डावखुळ्यापर्यंत. मात्र उदय पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत मॅन फ्रॉम नवघर
भाईंदर विभागातील संघ तुम्ही पाहतायत. 22 धावा धापलकरती लागलेत. उदय सेकंडला अकूट टप्प्याचा बॉल होता. मागच्या चेंडूचा एक्सचेंज रिप्ले. अजून एक लांब लचक षटकार उदयच्या बॅट मधून. 28 धावा आतापर्यंत दत्ता भोईरने खर्च केलेत 5 चेंडूंमध्ये. 31 धावा एका ओव्हर्स मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या होत्या. आतापर्यंत 28 खर्च केलेत. उदय पाटील आणि पहिला धक्का अखेर या मॅच मध्ये आता बॅटिंग साठी संधी मिळाली होती पंकजला. 28 धावा एक गडी बाद. 28 धावा देत असताना एक विकेट जरूर मिळाली. नवीन फलंदाज पंकज येतात मैदानाच्या आतमध्ये. केतन पाटील सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आजही आम्हाला तलोजेची नाईट स्पर्धा, जी स्पर्धा नेहमी चर्चेत असते, आणि त्या स्पर्धेत सुद्धा केतन पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तो केतन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा 28 झाल्यात वाघबील नवगड टीमच्या. उदय थोडेसे नाराज दिसत आहेत, मात्र चेंडूने पडल्यानंतर बाउन्स घेतला नाही. अठ्ठावीस धावा झाल्यात. सुरुवात वाघबील नवगर. 2 मॅच मध्ये वाघबील नवगरने धावा चेस केल्या होत्या. आता मात्र ते प्रथम बॅटिंग करतायत. तिरुपती बालाजी सोसायटीचे आम्ही आभार व्यक्त करू, त्यांचंही नेहमी आम्हाला सहकार्य असतं. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. जयसरांचा इशारा जवळजवळ आम्हाला असं वाटलं थोड्या वेळासाठी की डॉट बॉल आहे की काय, कारण की यष्टेक्षक थोडेसे बीट झाले जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये स्पर्धा होते. तिरुपती बालाजी सोसायटी नेहमीच या खेळाडूंना सहकार्य करत असतात, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. धावसंख्या 29 वरती. अखूट टप्प्याचा बॉल. पहिल्यांदाच बॅटिंग पंकजला जरूर मिळाली या स्पर्धेमध्ये, मात्र चेंडूला पहिल्या चेंडूवरती उत्तुंग षटकार आलाय पंकजच्या बॅट मधून. पंचांचा इशारा काय तो जय पवार सरांचा इशारा आलाय. पंकजच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. ची स्पर्धा मला आठवते, याच पंकजने 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याही क्रीडांगणामध्ये मारले होते ग्रामीण खेळत असताना. रेग्युलर मेगा गोंदी यांचा संघ. ते चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव पूर्ण झाली. 2 धावा इथे पूर्ण झालेत. आता थोडासा दबाव दिसतोय तो टीम नवापाडा आणि मोठागाव या टीम वरती, कारण धावा आपण पाहिलं तर वेगाने पुढे सरकलेत. 43-43. मेगा गोंदी सारखे मास्टर माइंड खेळाडू आहेत, त्याची रणनीती थोडीशी वेगळीच असते नेहमी. जेव्हा जेव्हा ते कल्याण डोंबिवली देतात खास करून, आणि काहीतरी घेऊनच जातात. हा चांगला चेंडू होता, मात्र फलंदाज बीट झाले. मात्र बाळा बोराडी बीट झाले होते, मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची कारण पडदा जो मागे तिथे डिक्लेअर झोन नाहीये, लक्षात घ्या. पंकज आणि केतनच्या माहितीसाठी धाव तुम्हाला धावून घ्यायचे. पडद्याच्या जर बाहेर चेंडू गेला तर डिक्लेअर असेल. निलेश गोलंदाजी मार्कवर. अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवून दिलाय पॉइंट आणि कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पंकजच्या बॅट मधून आलाय सिक्सर.
49 बघा पंकज थोडीशी चर्चा करता निलेश सोबत 49 रन झालेत. पहिल्या षटकात 28 धावा आणि या षटकात किरण मला सांगतात 21. 2 षटकात धावा आल्या 49. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या खेळासाठी पंकज जाणले जातात की त्यांचा फिटनेस भरपूर चांगला आहे. फोर्टी 49. उदय बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं धावांची गती थांबेल, मात्र तसं काही दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आणि आता राजा जाधव आलेत, मागच्या मॅचचे हिरो. चांगला चेंडू होता मागच्या मॅच मध्ये. 1 षटक 10 धावा आणि 2 विकेट राजा जाधवने घेतल्या होत्या. तिसऱ्या षटकात राजा जाधवला इन्व्हाइट केलंय गोलंदाजी करण्यासाठी. 49 धावा झालेत. इथे फटका सुंदर आहे गॅप मधनं. फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज केतन पाटीलच्या बॅट मधून 50 कंप्लीट. 55 धावा दापलकरती लागल्यात त्या वाघबिल नवगड टीमच्या. 55 धावा दापलकरती. उदय पाटील या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस खेळत असताना तब्बल या स्पर्धेमध्ये 102 धावा कुठल्यात. पहिला खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये 100 धावा कुठल्यात. निलेश म्हात्रेने या स्पर्धेमध्ये 91 मात्र 102 धावा कुठत असताना उदय पाटील पहिल्या क्रमांकावरती आहेत. इथे आखू टप्प्याचा बॉल बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आलाय. धावसंख्या 61. 61 धावा झालेत. राजा आखू टप्प्याचा बॉल होता, त्यालाही पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. केतन पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सदुसष्ट धावा. आतापर्यंत 10 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. धावा झालेत 67. हाही चेंडू उंच गेलाय. केतन पाटीलला थांबवणं आता कठीण झालंय. ते नवापाडा आणि मोठागाव टीमला येतोय केतनच्या बॅट मधून. अजून एक षटकार. 73. 73 धावा. आतापर्यंत 11 षटकार आलेत. हा मात्र सुवर्ण चेंडू होता. राजाने चेंडूची थोडीशी गती कमी केली. 73. 73 धावा झालेत. सलग 4 षटकार ठोकले केतनने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मेगास्पोर्ट वाघबिल आणि नवघर 73. उदय बाद झाल्यानंतर सुद्धा धावा थांबण्याचं नाव नाहीये. उमेश जाधव येतात आता शेवटच्या षटकामध्ये. अक्षरशः धावांचा पाऊस पडला या मॅच मध्ये वाघबिल आणि नवगड टीमने. कॅप्टन आपण पाहिलं तर नंदू आहेत. मात्र मेगा गोंधळी मास्टर माइंड खेळाडू आहेत. थोडीशी चर्चा आता मेगा करतायत की 73 झालेत, 17 आले तर 90 होतील, कारण 3 रनची पॅनल्टी आहे वाघबिल टीमला. ज्या संघाला पॅनल्टी लागली आहे तो संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. ज्याप्रकारे पेंढरकरच्या मैदानात आपण पाहिलं तर पारगाव संघाला 13 धावांची पॅनल्टी लागल्यानंतर सुद्धा ती स्पर्धा पारगाव संघाने जिंकली होती. आकाश तारेकरला बाईक मिळाली होती. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. जणू काय हायलाइट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. येतोय चौकार. सत्याहत्तर धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 77. अजय सावंतने चर्चा केलीच होती आमच्या सोबत. 77 धावा झालेले आहेत. 77 धावा. हा चांगला चेंडू तर उमेशचा. 1 रन ते मिळाले.
धावसंख्या 78 78. धावा आतापर्यंत धावबळगती लागले. 4 षटकांची मॅच. 4थं षटक मार्गस्थ आहे. कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, कोणता संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचेल, थोडासा आनंद मेघा गोंधे याच्या चेहऱ्यावरती दिसतोय सध्या तरी. मात्र अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे. निलेश म्हात्रे आहेत, बाळा बोराडे आहेत, पिंट्या जोशी आहे. इथे चेंडू उंच गेलाय. पिंट्या जोशी आहेत लॉंग ऑनला. जजमेंट त्यांचा चांगला, त्यामुळे चूक होणार नाहीये. केतनला माघारी परतावं लागेल. या क्रीडांगणामध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीये, ते निलेश म्हात्रेला चांगलं ठाऊक आहे. जर 80च्या आत थांबवण्यात यश मिळालं तर धावा चेसही होतील, कारण 3 धावा ऑलरेडी मिळतील पॅलेटीच्या मोठा गावली नवापाडा टीमला. तीन चेंडू आतापर्यंत उमेश जाधवने फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज नंदू येत आहेत. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंदू. 77 धावा झाल्यात. उद्या पहिलीच मॅच रेग्युलर. 2 गाव एक संघ, मोठा गाव आणि नवापाडा एकत्र तुम्ही पाहाल, आणि खंबाळपाडा आणि जुनी डोंबिवली. 78 धावा झाल्यात. 78 मध्ये अजूनही काही धावा ऍड होतील. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. कॅप्टन नंदूने चौकाराने खात पकडले. धावसंख्या आली ती 82 82. 82. ग्रामीण रेग्युलर मध्ये आजही मला मॅच आठवते. वाकलन विरुद्ध मोठा गाव. वाकलने 80 केल्या होत्या. त्यानंतर निलेश म्हात्रेने अर्धशतक ठोकला. 80 धावाही चेस झाल्या होत्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. महेश वैलेने गोल्डन षटकार मारला होता, मात्र नंदूच्या बॅट मधून सिक्सर आलाय उमेश जाधवच्या विरोधात. 8 आपण पाहिलं तर 6 धावा अजूनही ऍड होतील. धावा झाल्यात त्या 88. 12 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. टाळ्या झाल्या पाहिजे वाघबीर आणि नवगड टीम साठी, कारण धावा झाल्यात 88 88. एक चेंडू शिल्लक आहे आणि हीच तर चर्चा सुरू होती, धावा होणार किती या मॅच मध्ये. 88 झाल्यात आतापर्यंत. प्रेक्षकांचंही जजमेंट कधी कधी खरं ठरतं. हा चेंडू उंच गेलाय. बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 3 धावा आणि 91. 91 धावा झाल्यात. 91 धावा झाल्यात आणि आता 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो नवापाडा 40+ आणि मोठा गाव या टीमला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यामध्ये 3 धावा ऑलरेडी मिळतील पॅलेटीच्या. नाही, वाघबिल संघाने मला वाटतं बॅट सुद्धा मोठा गाव नवापाड्याच्याच घेतल्या होत्या पंकज. धावाही त्यांनाच मारलेत. नाही, पंकज सांगतायत ना माझी बॅट आहे. 91. 91 झाल्यात, म्हणजे 3 रन्स ऑलरेडी मिळतील मोठा गाव नवापाडा संघाला. 92चा पाठलाग त्यांना करायचंय. राजू सारखे गोलंदाज मुंबई 50+ असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. उदयने चांगली गोलंदाजी केली. नंदू आहेत आणि पंकजने काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. 92 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. म्हणजे या धावा चेस होतील का 92 या एकनेट जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. ओमकार शेट्टी यांच्याकडे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानावरती उतरेल. टार्गेट या मॅच मध्ये उभं झालंय. 91-92 करायच्यात.
मॅच सुरू होईल. एका ओव्हर नंतर 3 रन पेनल्टीच्या मिळतील. पेनल्टीच्या रन पोट भरणार नाही कारण पेनल्टीच्या 3 दिल्यात बट वसूल 24 केलेत एका ओव्हर मध्ये. 24 चेंडू 92 धावेचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती उतरेल. म्हणून मी म्हणतो ना मेघा वाघबिळ या नावामध्ये विजयाची जादू आहे. वन ऑफ द लकीएस्ट कॅप्टन. आणि वाघबिळ आहे ना नितीन दादा डोंबिवलीकरांच्या माहितीसाठी एक अशी टीम आहे. मेघा दादा एक असा पुरस्कार आहे. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये या टीमला सांगा की आज इथे खेळायचंय प्लेयर्स अवेलेबल असतील मेघा दादा खेळणार. हा क्वेश्चन कधीच येणार नाही की समोर कोणती टीम आहे कोणासोबत खेळायचंय. म्हणून तर मी नेहमी म्हणतो की 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणाऱ्यांपैकी वाघबीळ गावाचं देखील ते नाव आहे जे क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच एक उंच शिखरावरती विजयाचा झेंडा फडकवत असतं. चला मॅच सुरू करायची आहे. जास्त वेळ नाहीये. चला मॅच सुरू करायची अंपास कारण वेळ जास्त जातोय. 5:28 झाली आहेत. चोवीस बॉल 92 धावा. पहिल्या डावात षटकार आले 12. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कधी कधी नजर लागते. इकडे प्रेडिक्शन तसंच काही झालं होतं. या इनिंग मध्ये 12 षटकार येतील आणि बरोबर 12 आले. पण जे होतं ना त्याचा प्रतिकार देखील क्रिकेटमध्ये केला जातो. आणि सलामीची जोडी मैदानावरती कोण आहे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे वाघबीळला नवघरला. निलेश म्हात्रे पिंट्या जोशी. आज ना निलेश म्हात्रे पिंट्या जोशी या नावाची सगळ्यात मोठी टस्ट. मॅच हारणार जिंकणार प्रश्न तो नाहीये. मैदानावरती निलेश म्हात्रे हे नाव पिंट्या जोशी हे नाव कसं लढणार आहे ना त्या नावाची लढाई फक्त आज डोंबिवलीकरांना पाहिजे. गोलंदाजीतलं आलेलं अपयश फलंदाजांवरती दबाव आणत. आज ते दबाव भरून काढायचं. जसं काल आपण पाहिलं 27 वर्षानंतर भारताविरुद्ध एखादी वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा श्रीलंकन टीमनं केला. 9844 दिवसानंतर वनडे मालिका श्रीलंकेनं भारताविरुद्ध जिंकली. एक फार मोठा अनेक वर्षाचा प्रवास त्यांचा राहिला बट ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवला. आज या मैदानावरती हा विजय देखील तसाच काही असू शकेल कारण इथे रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वाधिक मोठं टोटल समोर. अलीकडच्याच काळात आपण पाहिलं अनेक साऱ्या या मैदानावरती षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज पंकज गोंधळे लेफ्टी बॅटरसाठी तो आलाय. राईट आर्म अराउंड द विकेट. फिल्डिंग सेट झाली आहे. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. अंपायरचा येईल ग्रीन सिग्नल. चला अंधार होतोय. सामना आपल्याला सूर्यप्रकाशात खेळवायचा. मॅचला करूया आपण सुरुवात. पहिला बॉल 92चं टार्गेट आहे. मॅचचा पहिला बॉल. निलेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. राउंड विकेट. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती अपील. बॅटची गडा. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन आणि धक्का लागला फार मोठा. परतलाय मैदानाच्या बाहेर निलेश म्हात्रे.
मोठं टार्गेट आणि मोठी विकेट. जसा निलेश म्हात्रे बाद झालाय हळूहळू आता मैदानावरची गर्दी कमी होऊ लागली आहे. आज केतन घरी गेल्यानंतर बायकोला सांगेल डाग अच्छे होते, आज धडपडलोय भिजलोय माखलेत कपडे, पण विजयाचा आनंद तो कसा मिळेल. राजू पाटील सरांनी आज स्वतःला फार जपलंय. चांगल्या सुख्या ठिकाणी ते फिल्डिंग करायला शोधतायत जागा. डायरेक्ट जॉब वरून ते आलेत. न्यू बॅटर उमेश जाधव. बॉल तयार. व्हॉट अ बॉल. ऑफ ब्रेक. टप्पा पडला बॅटला किस करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. पंकज गोंधे. सगळे रेकॉर्ड तोडायला आज वाघबीळ आणि नवघर आली आहे. बॉलिंग करतात पंकज. एक लेफ्टी बॅटर जसे शफल झाले ना त्यांना लेग ब्रेक किंवा ऑफ ब्रेक नाही टाकला, त्यांना सरळ बॅट अँड पॅड मध्ये टाकला. बॅटर सोबत टेस्ट केली, तिकडे बॅटची किस लागली, विकेट मिळाली. इथे बॅटला चाटून बॉल गेला, इथे विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय संदीप. आज पंकज गोंधेला जास्तच रन मिळतोय. येत्या काळामध्ये 40+ क्रिकेट आणि प्रोफेशनल बॉलर म्हणून पंकज गोंधळेवरती मोठी नजर असेल. येत्या काळामध्ये जर कोणाला आता 40+ ओपन हाफ मध्ये बॉलर पाहिजे ना, स्वतः निलेश म्हात्रे देखील म्हणतील की चला पहिलं पंकज गोंधळेला कॉल करूयात, त्याला आपल्या टीम मध्ये इन्व्हाइट करूयात. ज्या अनुषंगाने तो बॉलिंग करतोय कडक कडक कडक. अजून एक डॉट. एकाच मॅच मध्ये 12 षटकार आणि कदाचित विकेट मेडनचा विक्रम देखील पाहायला मिळेल का. ज्या अनुषंगाने बॉलचा आता पत्ता सध्या तरी फलंदाजाला नाहीये. 2 विकेट्स आले, 2 डॉट आलेत. पंकज गोंधळे हा कारनामा करू शकतो, त्यानं अनेक वेळा केलाय देखील. ओव्हर द विकेट राईट आर्म. इथे फटका उंच गेलाय, फिल्डर आता तिकडे नाहीये. चाललाय बॉल दूर. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत आरामात 2 धावा इकडे पूर्ण केल्या जातील. इकडे जर या बॉल वरती आता मोठा फटका नाही आला ना, मग टार्गेट कुठे जाईल. प्रति ओव्हर 30. पेनल्टीच्या 3 आहेत, थोडस खाली येईल 29 पर्यंत. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. पंकज गोंधळे तयार आहे. बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाजीसाठी आहे संदीप. धावा आले 2. 5 बॉल मध्ये 2 डॉट, 2 विकेट, 1 डबल. अजून एक चांगला बॉल हा देखील शरीरावरती जाऊन आदळला. रन इकडे घेतली नाहीये. षटक संपलं पहिलं. 2 धावा पेनल्टीच्या 3 ऍड करूयात. एका ओव्हर नंतर 5 बॉल बाकी आहेत. आता 18 रन बाकी आहेत. 92चं टार्गेट आहे. 77 अजून 87 बाकी आहेत. 87. 18 बॉल्स. 18 बॉल 87. अप्रतिम आणि अतिशय सुंदर अशी क्रीडा स्पर्धा. आजचा दिवस फार सुंदर राहिला. आज लेजंड्सनं गाजवला दिवस. उद्या यायला विसरू नका. उद्या रेग्युलर आणि 2 गाव 1 असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या देखील अशाच प्रकारे क्रिकेट रंगताना बहरताना पाहायला मिळेल. स्वर्गीय निवृत्तीबुवा म्हात्रे स्मृती चषक 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील उद्या दुसरा दिवस. निलेश म्हात्रे अँड कंपनी NB ग्रुप पाहिलेलं स्वप्न या वर्षी देखील यशाचं उंच शिखरावर. निलेश म्हात्रेची स्पर्धा सुरू झाली ना की एक पाऊस थोडासा दुर्मिळ होतो, त्यामुळे विकेटवरती पाणी टाकलं जातं. इथे पहिलाच बॉल पिंट्या जोशीसाठी. तर पिंट्या जोशीच्या बॅटमधनं काही कलात्मक फटके ते आनंद देतील का डोंबिवलीकरांना, कारण आता मॅच फार दूर गेली आहे. सामना भरपूर लांब गेला आहे. 17 बॉल 88. इथे फटका चांगला आहे. पिंट्या जोशीच्या बॅटमधनं फ्लिक ऑफ द रेस्ट. मिड विकेटला ठोकलाय पहिला षटकार. कमीत कमी मारायच्या 17 बॉल मध्ये 15 षटकार. आता 16 बॉल रन्स बाकी आहेत.
या ठिकाणी 82 81. कारण 18 बॉल 87 करायच्या होत्या. 2 बॉल मध्ये 6 आलेत. अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडलाय, चालला मागे. स्वतः पंकज तिकडे उपस्थित आहे. बॉल उचलून थ्रो करेल. रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की ऑलवेज अंतिम मॅच आहे ना, टफ अँड रफ पाहायला मिळतं. आज थोडंसं प्रेडिक्शन वेगळं झालंय, कारण एका इनिंग मध्ये 12 षटकार आलेत पहिल्या डावात. या बॅटिंग कार्ड वरती आपण नजर टाकूया. सुरुवात कोणी केली? उदय पाटीलनं. त्यानं मारले षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 4, नंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये केतननं सलग 4 बॉल 4 मारले. त्यानंतर पंकजनं मारले 3. त्यानंतर नंदूच्या बॅटमधनं आज 1 षटकार आला. डावा स्टिकच्या बाहेर. अंपाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर. पुढे जाईल, फरक नाही पडणार आहे टीम. नवघराणी या ठिकाणी आपण पाहताय. वाघबीळ. अजून एक सुंदर बॉल. पिंटा जोशीला शांत ठेवण्याचं काम उदय पाटीलनं जरूर केलंय. चांगला अष्टपैलू खेळाडू उदय पाटील. आजही नवघरचा क्रिकेट जितू पॅकर्स नवघर या टीम साठी सातत्यानं तो खेळतो. आणि आज वैयक्तिक 102 धावा त्याच्या बॅटमधून आले 3 सामन्यांमध्ये. ग्रेट बॅटिंग. अर्धशतक त्यामध्ये एकही नाहीये, बट अतिशय चांगलं क्रिकेट सातत्यानं त्यानं दाखवलं. प्रत्येक मॅच मध्ये 40+ त्याच्या बॅटमधून. अगदी आपण मागचे 2 सामने पाहिलेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. आज ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार आहेत. राजू पाटील, मुंबई 50+ क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. भरपूर मोठं 50+ क्रिकेट देखील मीरा भाईंदर क्रिकेटच्या विभागामध्ये खेळलं जातं. अनेक साऱ्या स्पर्धा तिकडे रंगतात. आणि 50 नंतर देखील आपण क्रिकेट खेळू शकतो, असं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आज पंकज काय बॉलिंग करत होते. आज सगळेजण म्हणतील की कुठून शिकून आला. एखादा लेदर बॉल कोच जर पाहिला पंकज दादाला, तो म्हणेल उद्यापासून माझी अकॅडमी जॉईन कर आणि कोचिंग साठी तुलाच यायचं. नाही, मी तेच म्हणतो, टेनिस बॉल मी एवढा टर्न करताना पंकज दादाला कधी पाहिला नाही. टेनिस बॉल मध्ये नाही तर आपला आकडा असतोच 15-14 ठरलेला असतो भरपूर वेळा. मेघा दादा डोक्यावर हात ठेवत असतो. रबर बॉल इतका फिरतो म्हणजे येत्या काळामध्ये टेनिस बॉल देखील काहीच आता फिरेल. आणि तो फिरला तर कुठेतरी मेघा दादाला दिलासा मिळेल. कारण बॉलर्स आणि वाघबीळ सगळ्यात कठीण नात आहे. बॉलर आणि वाघबीळ कठीण नात आहे, बट बॅटिंग आणि वाघबीळ एक जीवलग संवाद आहे. तुम्ही 80-90चं टार्गेट सेट करा, वाघबीळ बनवेल. मला आजही ती मॅच आठवते. मेघा दादा कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 5 ओव्हरमध्ये 95 केले वाघबीळनं, पण डिफेंड नाही झाले. कारण याचं कारण यंगस्टर तयार झालं नाही. स्पेशली म्हणायचं झालं तर गोलंदाजीमध्ये कदाचित वाघबीळला सवय अशी असावी की बॅटिंग करून घरी जावं. आणि माझी पडायला एकदा 110 रन नाही डिफेंड झाले 5 ओव्हरमध्ये. नंदू दादाचा पण एक मोठा रेकॉर्ड आहे. 1 बॉल 10 डिफेंड करत असताना. बरोबर ना नंदू दादा? 1 बॉल 10 रन डिफेंड करत असताना आपण ने खर्च किया है. थोडीशी मस्ती. सगळे लेजेंड्स आहेत 40 नंतर अशा काही आठवणी आहेत. बट मी नेहमी म्हणतो वाघबीळ ते नाव आहे ना, क्रिकेटच्या पटलावरती साम्राज्य काय असतं ते वाघबीळकरांनी दाखवलं ठाणे नगरीला. बॅटच्या अगदी समोर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ठाणे म्हटलं की नो डाऊट ॲट ऑल प्रत्येकाच्या होटावरती नाव येते धर्मवीर आनंदिगे साहेबांचं. राजकीय क्षेत्रात, समाज क्षेत्रात हिंदू धर्माच्या संस्कृती जपण्यासाठी ठाणेकरांना ओळख धर्मवीर आनंदिगे साहेबांनी दिली. आणि जर विषय क्रिकेटचा आहे तर ठाणेकरांना ओळख क्रिकेटच्या पटलावरती या वाघबीळ गावानं दिली. मग जगाच्या नकाशावरती ग्रामीण क्रिकेट तुम्ही कुठेही पहा, वाघबीळचा एक वेगळा डंका आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 13. कृष्णा दादा वाट पाहतो राजा जाधवच्या षटकाराची. राजा जाधव इथनं देखील हा फलंदाज काही करू शकतो. षटक संपली आहेत आतापर्यंत आपण पाहताय या ठिकाणी 3. आणि हे षटक जर आपण पाहिलं फक्त एकच धावाली. चला मेघा दादा शेवटच्या षटकामध्ये
आणि जर मेघादादानं या ओव्हरमध्ये 3 विकेट कशाही घेतल्या तर निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, 5000 रुपयाचं पारितोषिक. मोठं नाव आहे, मोठी मैत्री. मी नेहमी म्हणतो निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, मेघादादा हे सगळे दिग्गज आहेत उद्योग क्षेत्रात, मैत्रीच्या दुनियेत. ही सगळी राजेशाही माणसं आहेत. एका ओव्हरमध्ये कधीही मेघादादा 3 विकेट आले ना 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही बॅटर समोर टस क्रिकेटचे बॅट असतात, विकेट नाही देणार. ओ हो, नॅचरल लेग ब्रेक, टप्पा पडलाय, उसही जास्त घेतोय पण बॅटरला फसू शकतो. इतका बॉल टर्न तर जरूर होतोय. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल मेघादादाला बॉलिंग करताना भरपूर वर्षानंतर. अन्यथा मेघादादाची जागा आहे ना फिक्स, बॅटरच्या समोर जाऊन तिथे उभं राहायचं सिली पॉइंटला बॅटरवरती दबाव टाकण्यासाठी. कोणतंही मैदान असू द्या, ते जी 250-300 स्क्वेअर फूट आहे ना ती मेघादादाच्या नावावर असते. मजा आली, आज पूर्ण दिवस एन्जॉय केला. थँक्यू सो मच निलेश दादा म्हात्रे यांनी या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केला. नेहमीच भरभरून प्रेम हे सगळे लेजंड्स देत असतात आणि आज लेजंड्सच क्रिकेट पाहायला मिळालं तर मग आपण भाग्यवान आहोत. आज सगळे जुने सितारे पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळाले. उद्या यंगस्टरचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल हा देखील चालला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल. राजा जाधव नाही सोडणार आता मेघादादाला, एक तरी मारेल, 100% मारेल एक तरी, कारण त्याला 4 मारलेत तुम्ही, ते पण आठवण करून द्यायला हवे. चांगली बॉलिंग सध्या होतीये. तर जशी मॅच फिनिश होईल ना मैदानावरती 4ही बाजूने गर्दी होईल. प्रॅक्टिस सेशन सुरू होईल. कृष्णादादा कीर त्यांचा आता सगळा फॅन बेस उतरेल. रोज इथे सिरीज खेळले जातात 8 ओव्हर 10 ओव्हर. राजा जाधव साठी अजून एक डॉट बॉल. जिथे हात लावेले ना तिकडे आज नवघर आणि वाघबीसाठी सोनं आहे. 4 बॉल 0 रन. राजा जाधव बॉलिंग करताना 4 छक्के काढलेत. हा 5वा डॉट आलाय. चला हे सगळे आपले अतिशय जिवलग सगळे मित्र आहेत. थोडीशी मस्ती देखील क्रिकेटच्या पटलावरती व्हायला हवी, कारण सिरियस ते पण असतात जे व्हेंटिलेटर वरती असतात. ओ स्विच इट, निलेश म्हात्रे स्टाईल. चला फायनली मेघादादाने देखील भरपूर चांगली बॉलिंग केली आहे. फक्त खर्च केले त्यांना धावा 3 आणि जवळजवळ आपण पाहताय 77 धावेनं हा एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवलाय टीम मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि नवघरनं. आता जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. आजच्या दिवसातील अंतिम सामनावीराचा पुरस्कार या पोह्यात कुणाला जातोय? पंकज गोंधळे, त्याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. गोलंदाजी करताना 2 विकेट्स आणि बॅटिंग करत असताना 25 धावेची तुफानी पारी. आणि आपण देऊयात आदरणीय निलेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पंकज गोंधळेला. वैयक्तिक 25 धावा आणि 2 फलंदाजांना त्यांना बाद केला. अभिनंदन. अँड ऑल्सो वेल बोल्ड मेघादा.